सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. मराठ्यांचे 48 पैकी 48 खासदार हे महाराष्ट्रात येण्याची 100% शक्यता आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे हे वेध लागलेले आहे सर्व खासदारांना आणि सर्वच्या सर्व हे मराठ्यांचे येऊ शकतात. जसं लग्नाच्या वेळेस मुलगा मुलगी पाहण्याचे काम चालू असते, तसे सध्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधण्याचं काम चालू आहे. जसं स्थळ बघितलं जातं तसं उमेदवार बघतोय आणि काही काही एकच स्थळ बघून लग्न करून घेतात आणि काही काही 100 स्थळं बघतात तरी त्यांचं लग्न होत नाही आणि ते कुवारेच राहतात. तसं काही काही उमेदवारांचं असं आहे की काही पहिल्या झटक्यात पास होतील, काही 100 झटक्यातही पास होणार नाही. मग आता सध्या उमेदवार बघतायत आणि मराठ्यांची जे आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे तो मार्गी न लावल्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी आहे. आता लग्नाचंच बघू आपण की उमेदवार पास झाला म्हणजे इकडे आपल्याकडे सुपारी फुटल्यासारखं असतं. मग कुंकू टिळा होतो, मग त्याच्या मागे त्याचा जो पक्षश्रेष्ठी आहे किंवा पुढारी आहे तो त्याच्या पाठीशी उभा राहतो. मग हळद लागते म्हणजे आचारसंहिता. मग याच्या त्याच्या घरी गडगनेर, आता गडगनेर काही लोकांना कळणार नाही पण लग्नाच्या अगोदर शेवाळ्याचा भात खाण्यासाठी जातात, तसे उमेदवार याच्या त्याच्या घरी पाया पडायला जातो. मग नवरदेव नवरीच्या मागे मामा उभं करतात, तसं या उमेदवाराच्या पाठीमागे त्याचा कोणीतरी राजकीय प्रतिनिधी, त्याचा नेता तो त्याच्या मागे उभा राहतो. आणि मग सर्व मग बोहल्यावर चढल्यानंतर मग अक्षदा टाकायचं, आली लग्न घटी ग समीप नवरा, तसा प्रचार चालू होतो. आणि प्रचार चालू झाला, आमिष दिल्या जातात आणि मग वाजंत्री बहु गलबलान करणे, मतदान होतं. मग वाजंत्री बहु गलबलान करणे म्हणतात, मग सर्वजण अक्षदा टाकतात. तसे निवडणुकांचा रिझल्ट लागतो आणि राजकीय कार्यकर्ते हे गुलाल, बँड, ढोल, ताशे वाजवत हे करतात. ते सांगायचं तात्पर्य हे लग्न जुळवल्यासारखंच आहे. मराठ्यांना जसं गृहीत धरलं जातंय तसं आता 10 पक्ष झालेले आहेत. या महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे, 2 राष्ट्रवादी, 2 सेना, 1 भाजप, 1 काँग्रेस, 1 मनसे, 1 MIM, 1 वंचित, असे 10 पक्ष झालेले. कुणाला अपक्ष राहायचं काम नाही. आता लग्न जमवायच्या वेळेस कसं असतं की लग्न जमवणारे जे आहेत त्यांना फार मान असतो, तसं आज तुम्हाला फार मान दिला जाईल. आणि लग्न जेव्हा होतं तेव्हा ते त्यांचा संसार थाटून मोकळे होतात आणि तुम्ही लग्न जमवणाऱ्यांना कोणी विचारत नाही. लग्न जमवणारे म्हणजे मतदारांना 1500 रुपयाचं आमिष दिलं जातं. अगोदर 500 होते, आता 1000ही देतील. तर 1000 रुपये जर धरले 5 वर्षाला तर महिन्याला झाले 200 रुपये, वर्षाला झाले 200 रुपये, महिन्याला झाले 17 रुपये आणि दिवसाला झाली ₹1.70. रोजच्या ₹1.70 आपण आपलं किमती मतदान हे कुणाला तरी देतो. तो आपल्याला ढुंकूनही पाहत नाही. आपण जर त्याच्याकडे काम घेऊन गेलो ते म्हणतो तुला दिले होते ना 1500 रुपये. तर ही लाचारी बंद करा. आता योग्य उमेदवार हा खासदारकीला गेला पाहिजे. तिथं तो आपला नौकर म्हणून जात असतो, आपण त्याचे मालक आहे. आपण त्याला लोकप्रतिनिधी आपल्या भावना मांडण्यासाठी तिथं पाठवतो. आणि तुम्ही 1500 रुपये घेऊन तुम्ही त्याचे लाचार होऊ नका. आज मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण आणि मराठा आरक्षणाला तर 10% आरक्षण हे देऊ केलं सरकारने. ते टिकल नाही टिकल, समाजामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे सर्व मराठा समाजातले नागरिक हे खासदारकीचा फॉर्म भरणार आहे. जरांगे पाटलाचं आंदोलन अजूनही चालू आहे. तर मराठ्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना तुम्ही निवडणुका घेताय. आमचं तर म्हणणं आहे अगोदर आरक्षण मग इलेक्शन. पण आता थोड्याच दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. लागली, आपण लोकशाहीला मानतो, आपण आचारसंहिता, आदर्श आचारसंहितेचं पालन करू. पण आता आपल्याला योग्य उमेदवार निवडणं फार आवश्यक आहे.
आपण जर योग्य उमेदवार दिला, आज आपण म्हणतो 6 कोटी मराठा समाज हा 6 कोटी आहे महाराष्ट्रात. तर मी तुम्हाला आता स्क्रीनवर एक आकडेवारी दाखवतो, ज्यामध्ये 2022-23 मध्ये 4,21,05,000 एवढं आपलं मतदार आहे, मराठा मतदार. तर हे जे आहे 48 जिल्हे, त्यापैकी फक्त 50% मराठ्यांनी जर मतदान केलं आणि आपल्या माणसाला जर केलं, 50% कसे असतील राहिलेले, की जे कुठल्या तरी राजकीय पक्षाचे गुलाम असतील किंवा त्याचं कोणी नातेवाईक असेल, असं कोणाखाली दबलेला असेल, तर तो व्यक्ती तिकडे जाईल. पण 50% जरी मराठ्यांनी एक शिक्का मतदान जर केलं, कारण त्या 50% मध्ये 10 पक्ष राहतील आणि ह्या 50% मध्ये फक्त आणि फक्त मराठा माणसं राहतील, मराठा उमेदवार राहतील, जे आपले गरजवंत मराठे राहतील. तर हे कॅल्क्युलेशन मी जे तुम्हाला दाखवलंय हे नक्की सक्सेस होणार. आणि त्यावरूनच म्हणतोय मी 48 पैकी 48 हे आपले खासदार राहणार. कारण आता कोण निवडून येणार हे त्या पक्षालाच माहित नाही, कारण हे जे पक्ष विभागले गेले, इतके पक्ष झाले. अगोदर असं होतं की 2-3 पक्ष हे महत्वाचे होते आणि 7-8 पक्ष हे अपक्ष उभे राहून हे होते. आता अपक्ष कोणाला राहायचं काम नाही, हे एकमेकांचेच मतदान खाणार आहे. आणि आपल्याला मराठ्यांना 18 पगड जातीचा हा पाठिंबा आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचाही लढा जोरात चालू आहे. आपल्याला आता भूमिका काय कशी ठरवायची त्याचं प्लॅनिंग चालू आहे, ते नक्कीच आपण करू. राजकीय महत्वाकांक्षा आपल्याला कोणालाच नाहीये, पण सरकारला अजून एक विनंती करतो, ह्या आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा आणि हे उमेदवार तुमचेच असू द्या. आम्ही तुमचाच प्रचार करू, तुमच्यावर ट्रक भरून गुलाल फुलं उधळू. आमच्या जे मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती तुम्ही त्वरित पूर्ण करा, अन्यथा आमचे 48 पैकी 48 खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही दंड थोपटलेले आहे आणि हे तुम्हाला कदापि परवडणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तुम्हाला जर कुठं वाटलं असेल की हे बरोबर आहे, तर हा व्हिडिओ कृपया सर्व समाज बांधवांपर्यंत शेअर करा. फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, पर्सनल प्रत्येक ग्रुपवर पाठवा. आणि हे जे चॅनल आहे सचिन हवळे पाटील, हे तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. ही अंतिम घटका आहे. या महिना 15 दिवसात जर तुम्ही निर्णय घेतला नाही, तर येणारे 5 वर्ष जर तुमचा मुलगा मुलगी आता नोकरीच्या प्रतीक्षेत असेल किंवा शिक्षणासाठी असेल, ही जर वेळ तुम्ही घालवली तर पुन्हा 5 वर्ष आणि 5 वर्षानंतर काय परिस्थिती राहील हे तुम्ही आज सांगू शकत नाही. आपण आरक्षणाच्या अंतिम टप्प्यात आहे आणि आपला समाज हा 400 वर्षानंतर एकत्र आलेला आहे. सर्वांनी एकजूट व्हा. हेवे दावे असतील, बांधाचे असतील, भावकीचे असतील, कुठले असतील किंवा कोणाचे विचार तुम्हाला पटत नसतील, तर त्या व्यक्तीला न बघता छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाज हा डोळ्यासमोर धरून सर्वांनी एकजूट होऊन या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सर्वांनी एकजूट व्हायचं आहे आणि एकत्र होऊन आपले उमेदवार निवडून आणायचे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.